नमस्कार, निलिमाज किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी खानदेशी पद्धतीने अगदी छान झणझणीत अशी चिकनची भाजी कशी बनवायची, मसाल्याची चिकनची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे बरोबर अर्धा किलो चिकन आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर लगेच त्याच्यातलं संपूर्ण पाणी निथळल्यानंतर साईडला गॅसवरती आपण कुकर हा गरम करून घ्या. कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल आपण गरम करून घेणार आहोत. तेल हे अगदी छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर लगेचच 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. जर आपण मोहरी खात नसाल चिकनमध्ये तर ते स्किप केलं तरी काही हरकत नाही. ते छान तडतडल्यानंतर लगेचच बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा आपण आता ह्या तेलामध्ये छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आपण मंद आचेवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा हा परतून घेतला आहे. आपला आता परफेक्ट कांदा परतल्यानंतर लगेच आपण जे चिकन धुवून घेतले ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. धुतलेलं संपूर्ण चिकन आपण यामध्ये टाकून घेऊया. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून बघा. अगदी छान चटपटीत अशी आपली ही भाजी तयार होते आणि अगदी छान चविष्ट देखील ती तयार होते. तर त्यानंतर चिकन घातल्यावरती यामध्ये हळद आणि चवीनुसार आपण मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच आपण शिजण्यासाठी जितपत पाणी लागतं, आपल्याला कितपत भाजी बनवायची त्यानुसार आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. पण पाणी हे लगेचच न घालता आता आपण मिठाच्या पाण्यामध्ये आता हे चिकन मंद आचेवरती काही मिनिटांपर्यंत कमीत कमी 2-3 मिनिटापर्यंत आपण हिला शिजून घेणार आहोत. डायरेक्ट जर आपण शिजून घेतली पाणी टाकून थोडासा चिकनचा वास देखील येतो आणि चवीत देखील तो फरक जाणवतो. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. मिक्स केल्यानंतर 3 मिनिटं मी मंद आचेवरती याला शिजून घेतलं आहे. त्यामध्ये जे काही मिठाचं पाणी असतं, चिकनचं पाणी सुटलेलं असतं ते पूर्णपणे आटेपर्यंत आपण याला शिजून घेतलं आहे. लगेच याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी आपण टाकून घेऊया. आता आपल्याला कितपत सूप आणि भाजी बनवायची त्या अंदाजानुसार आपण पाणी हे टाकून घेऊया. बरोबर इथे मी 2 ग्लास पाणी घातले, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मंद आचेवरती आपण याच्या आता 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आपलं आता चिकन कसं आहे त्यानुसार आपल्या शिट्टींचं प्रमाण आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. तर मंद आचेवरती मी आता 3 शिट्ट्या करून घेतले आणि हलकंसं आपण कुकर हा गार करून घेतला आहे. त्यानंतर लगेच आपण आता उघडून बघूया. तर अगदी छान मऊसूत असं आपलं चिकन हे शिजून तयार झालं आहे. जर आपलं चिकन शिजलं नसेल तर पुन्हा आणखी मंद आचेवरती 1 शिट्टीही करून घेऊया. आता आपलं चिकन शिजून तयार झालं आहे. त्यानंतर यासाठी लागणारा मसाला हा तयार करून घेऊया. भाजीसाठी लागणारा मसाला तयार करण्यासाठी साईडला आपण गॅसवरती कढई, पॅन किंवा तवा गरम करून घ्या. त्यामध्ये आपण अगदी थोडंसं तेलही घालणार आहोत. तेलामुळे कांदा हा लवकर भाजून होतो म्हणून आपण इथे अगदी थोडासा तेलाचा वापर केला आहे. तर आपल्याला आवडत नसेल तेलकट वगैरे तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले उभे चिरून घेतलेले 3 कांदे आपण इथे घेतले. आपल्याला ग्रेव्ही कशी घट्टसर पातळ कशी हवी त्यानुसार आपण मसाल्याचं देखील थोडंफार प्रमाण जास्ती कमी केलं तरी काही हरकत नाही. मंद आचेवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता याला भाजून घेऊया. जेवढा परफेक्ट आपला मसाला भाजून होईल तेवढीच छान अशी आपली भाजी तयार होईल. तर मंद आचेवरती आपण ह्या पद्धतीने कांदा हा भाजून घेतला आहे. लगेच याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं देखील आपण ह्या कांद्यामध्ये भाजून घेणार आहोत. तर सुक्या खोबऱ्याच्या जागेवरती आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर मंद आचेवरती आपण खोबरं देखील आता हलकंसं छान सोनेरी कलर येईपर्यंत आता ह्या कांद्यामध्ये हे खोबरं परतून घेणार आहोत. आता आपलं खोबरं देखील परतून अगदी परफेक्ट असा मसाला तयार झाला आहे. आता याला आपण पूर्णपणे गार करून घेऊया. लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर मसाला हा गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता कांदे आणि खोबरं काढून घेतले, बारीक चिरून घेतलेला टमाटा, लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचचा आल्याचा तुकडा आणि अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान अगदी बारीक असं आपण या मसाल्याचं वाटण करून घेऊया. अगदी परफेक्ट असा आपला छान मसाला हा आता तयार झाला आहे. त्यानंतर लगेच आपण 1 वाटी किंवा प्लेट घेऊया. त्यामध्ये नेहमीच आपलं बेसन पीठ किंवा डाळ्यांचं पीठ, आता इथं मी डाळ्यांचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. आपल्याला जर भाजी ही घट्टसर आवडत नसेल तर तुम्ही ही पेस्ट स्किप केली तरी काही हरकत नाही. आणि जर आपल्याला अगदी थोडं घट्टसर आवडत असेल तर अगदी आवर्जून घाला. यामुळे देखील आपली भाजी छान दाटसर तयार होते आणि चव देखील अगदी छान ती तयार होते.
तर लगेचच आपण 2 चमचे पीठ हे पाण्यामध्ये छान मळून घेतलं आहे. या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर साईडला गॅसवरती एक कढई गरम करून घेऊया आणि यामध्ये आपण आता 2 चमचे तेल गरम करून घेऊया. चिकनच्या भाजीला आधीच चिकनला अगदी भरपूर अंगाचं तेल सुटतं, म्हणून आपण अगदी कमी तेलामध्ये ही भाजी बनवणार आहोत. त्यानंतर तेल हे तापल्यानंतर लगेच तयार करून घेतलेला कांद्याचा मसाला आपण आता यामध्ये परतून घेणार आहोत. तर मंद आचेवरती छान पुन्हा हा मसाला आपण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. जेवढा परफेक्ट मसाला आपला भाजून होईल तेवढी छान चविष्ट अशी आपली झणझणीत चविष्ट अशी आपली खानदेशी पद्धतीची मसाल्याची चिकनची भाजी ही तयार होईल. तर मंद आचेवरती छान मी आता हे तेल सुटेपर्यंत ही भाजी आता परतून घेते. कलर देखील आपला मसाल्याचा बदलला आहे आणि तेल देखील अगदी भरपूर असं आपल्या मसाल्याला सुटलं आहे. अगदी परफेक्ट असा आपला मसाला भाजून तयार झाला आहे. त्यानंतर लगेच 1.5 चमचे काळा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट, आपल्या आवडीनुसार आपण मसाला तिखटाचं प्रमाण कमी जास्ती करून घेऊ शकतो. भाजी आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार मंद आचेवरती मी काही सेकंदांपर्यंत हा मसाला आपण परतून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपला अगदी परफेक्ट असा मसाला हा आता परतून तयार झाला आहे. आता आपल्याला डायरेक्ट चिकन न घालता त्याच्यातलं थोडंसं सूप आपण यामध्ये घालून हा मसाला पुन्हा आणखी आपण त्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. अगदी परफेक्ट अशी आपली छान चविष्ट भाजी ही तयार होते आणि तरी देखील अगदी छान येतो आणि कलर देखील आपल्या भाजीला अप्रतिम असा तो येतो. म्हणून अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हा मसाला शिजवून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण यामध्ये आता चिकन आणि जे आपण पिवळं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर यामध्ये मी आता संपूर्ण चिकन हे टाकून घेते. चिकन आपण मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण गरजेनुसार पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत. तर चिकनमध्ये आपला मसाला हा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. मसाला हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण आता यामध्ये पाणी हे टाकून घेऊया. ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. तर अगदी छान अशी आपली भाजी तयार होते. काही सेकंदांपर्यंत मी पुन्हा हा मसाल्यामध्ये चिकन परतून घेतले आणि त्यानंतर लगेच आपण पिवळं पाणी हे संपूर्ण यामध्ये टाकून घेऊया. गरजेनुसार आपण यामध्ये पाणी पुन्हा ॲड करून घेऊ शकतो, पण जे काही आपण पाणी यामध्ये घालणार आहोत ते थोडं कोमट करून घाला, त्यामुळे भाजीला तरी खूप छान येते. तर आपल्याला लागत असेल तर थोडं आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर लगेच आपण आता याला मंद आचेवरती भाजीला उकळ येऊ देऊ. उकळ आली आपल्या भाजीला आणि उकळ आल्यानंतरच आपण जी डाळीच्या पिठाची पेस्ट तयार करून घेतलेली ती आपण यामध्ये टाकून घ्या. जर तुम्ही भाजीला उकळ न येता गार पाण्यामध्ये टाकली तर त्यामुळे आपल्या भाजीची तरीही जाण्याची शक्यता असते. म्हणून कधीही ही पेस्ट घालताना भाजीला छान उकळ येऊ द्या आणि मगच ती टाका. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आपल्याला जर अजून पातळ वाटत असेल किंवा दाटसर झाले असेल तर आपल्या आवडीनुसार आपण पाण्याचं प्रमाण किंवा आणखी डाळीचं पीठ ॲड केलं तरी काही हरकत नाही. मंद आचेवरती मी 3 ते 4 मिनटं पुन्हा आणखी हिला उकळून घेतले. तर अगदी परफेक्ट अशी आपली अगदी छान झणझणीत अशी चविष्ट चिकनची भाजी ही तयार आहे. जर आपल्याला कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर देखील आपण यामध्ये घातली तरी काही हरकत नाही.